नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेट्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. शेतकऱ्यांनी कांदा पिकावर तणनाशक फवारल्याने जिल्ह्यात 128 शेतकऱ्यांचे 205 एकरांवरील नुकसान समोर आले आहे. कृषी विभागामार्फत क्षेत्रनिहाय तपासणी व पंचनामे सुरू असून हा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच चालल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे. सहकारातून ग्रामीण भारत, शेती आणि शेतकरी समृद्ध करण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्रालय विविध योजना राबवित आहे. यामध्ये देशी वाण संवर्धन, जैविक उत्पादनांना प्रोत्साहन आणि निर्यात या 3 घटकांना प्राधान्य दिले जात आहे. याबरोबरच आजच्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेमध्ये विविध देशांनी सादर केलेल्या 50 शोध निबंधांचा सहकारामध्ये कसा समावेश केला जाईल याबाबत विचार केला जात आहे, असे आश्वासन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले. महाराष्ट्र सरकारने हमीभावाने 2,97,000 टन तूर खरेदीला परवानगी दिली आहे. पण सरकारने कर्नाटक प्रमाणे तुरीसाठी बोनसही जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. कर्नाटकने हमीभावावर 450 रुपये बोनस दिला आहे. त्यामुळे कर्नाटकमधील शेतकऱ्यांना हमीभाव 7,550 रुपये आणि बोनसचे 450 रुपये असा एकूण 8,000 रुपये भाव मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांना 8,000 रुपये भाव देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. मागील वर्षी ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे तसेच वादळी वाऱ्यामुळे संत्री पिकाचे तिवसा तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबतची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी निवेदन दिले, परंतु अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी न्याय हक्क विचार मंचच्या वतीने शेतकरी बांधवांना तिवसा तहसीलवर धडक देऊन आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार मयूर कळसे यांनी दिले. कृषी कायद्यासह विविध मुद्द्यांवर केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये पहिली बैठक शुक्रवारी पार पडली. पुढील चर्चेसाठी 22 फेब्रुवारी रोजी शेतकरी नेत्यांसोबत बैठक होणार असल्याची माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. जालना बाजार समितीत यंदा 2,95,000 क्विंटल तुरीची आवक झाली असून आतापर्यंत सुमारे 2,28,000 कोटींची उलाढाल झाली आहे. जालना बाजार समितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त आवक झाल्याची माहिती जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मोहन राठोड यांनी दिली आहे. शेतकऱ्यांचा प्रतिसाद चांगला असून यंदा जालना बाजार समितीत तुरीला 12,600 ते 7,200 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. उन्हाचा कडाका वाढताच जालना बाजारात टरबूज विक्रीसाठी दाखल झाले, परंतु यंदा बाजारात टरबूजची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने टरबूजच्या भावात घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. गेल्या वर्षी टरबूजची आवक कमी होतीये, त्यामुळे मागील वर्षी मालाला चांगला भाव मिळाला होता. मात्र यंदा टरबूजची आवक बाजारात जास्त असल्याने मालाला योग्य भाव मिळत नसून 8 ते 9 रुपयांनी टरबूजची विक्री होतीये. त्यामुळे टरबूज उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले. दरम्यान टरबूजला चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा टरबूज उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. हिवाळ्यात भाजीपाल्यांची आवक वाढून दर कोसळत असल्याचे चित्र यंदा गोंदिया जिल्ह्यात दिसून येत आहे. बहुतेक ठिकाणी टोमॅटोची लागवड केली जात असून मागणीपेक्षा उत्पादन वाढल्याने टोमॅटोचे दर कोसळले. प्रति किलो मागे 3 ते 4 रुपये शेतकऱ्यांना मिळत असल्याने शेतकरी संकटात आला असून शेती करायची कशी हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झालाय. या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्समध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.